जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 5 ऑक्टोबरला सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आलं होतं। पेसा पद भरती ह्या ठिकाणी मानधन तत्वावर सध्या ते मिळावे अशा संदर्भात। तर बघा आजच्या दिवसाला महत्त्वाचं जे काही 5 तारखेला त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदचे सध्या पत्र इश्यू झालेले आहे आणि त्या माध्यमातून सध्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मग इतर जी काही कार्यवाही असेल नियुक्ती संदर्भात मानधन तत्वावर, तर ती सध्या बघा सुरुवात झालेली आहे। तर प्रत्येकाने जे काही आपापल्या जिल्हा परिषदची जी वेबसाईट असेल तर त्या ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा, जेणेकरून जे काही पत्र असेल तर सध्या त्या इश्यू होत आहे। तर आजच्या दिवसाला महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद नंदुरबार आहे, तर जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये सध्या बघा जे काही पुढील प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना सध्या बघा तशा पद्धतीने सूचना देण्यात आल्या आहे आणि प्रक्रिया ह्या ठिकाणी होणार आहे। आता हे नंदुरबार जिल्हा परिषदचं 5/10/2024 हे पत्र आहे। तर हे पत्र बघा जे काही प्रति सदस्य सचिव जिल्हा निवड समिती गट क पद भरती संदर्भात इथं त्यांना देण्यात आला आहे आणि विषय जो होता म्हणजे जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीने इथं सूचना ह्या देण्यात आल्या आहे। तर आपल्याला माहिती आहे की जी काही VC होती तर ती VC सध्या बघा तात्काळ त्या ठिकाणी 5 तारखेलाच बघा घेण्यात आली होती आणि त्या VC मधून संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग असेल तर त्यांना महत्त्वाचे जे काही माननीय प्रधान सचिव असेल तर त्यांच्या वतीने सध्या बघा कॉन्फरन्स VCने सूचना देण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा इथे सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला माहिती आहे की हे आता नंदुरबार जिल्हा परिषद संदर्भात आहे। तर त्याच्यामधले जे पेसा क्षेत्रातील रिक्त पदे होती तर ते रिक्त पदे ह्या ठिकाणी भरण्यासंदर्भात ह्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर सदर जे काही पदं असेल तर ते सदर पदं बघा जवळपास आपल्याला माहिती आहे की नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये जी सध्या पेसा संवर्गातील कागदपत्राची PDF यादी आपल्या कार्यालयाकडे देण्यात आली आहे आणि त्यानुसार बघा संदर्भ क्रमांक 1 मार्गदर्शन सूचनेनुसार पुढील प्रमाणे कार्यवाही तात्काळ त्या ठिकाणी करायची आहे। तर कार्यवाही त्या ठिकाणी कधी करायची आहे तर दिनांक 5/10/2024 रोजी घेतलेली जे व्हिडिओ कॉन्फरन्स आहे तर त्याच्यामध्ये ज्या सूचना देण्यात आल्या आहे त्याच्यानुसार पुढील कार्यवाही सध्या करायची आहे। तर बघा इथं काय कार्यवाही आहे तर अंतरिम यादी जी आहे तर ती यादी प्रसिद्ध केल्यानुसार कार्यवाही करायची आहे। त्यानंतर अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी कामी प्रचलित कार्यपद्धतीत बघा दिनांक 7/10/2024 रोजी संबंधित उमेदवारांना उपस्थित राहणे कामी आपल्या स्तरावर पत्र, व्हॉट्सअप, ईमेल आणि ह्या ठिकाणी जिल्हा परिषद वेबसाईटवरून सध्या बघा वैयक्तिक दूरध्वनीने बोलवण्यात यावे। म्हणजे आजच्या दिवसाला महत्त्वाचं जे काही 7/10/2024ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि आपण मागे देखील तुम्हाला सांगितले आहे की जे आपले कागदपत्र असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार करून ठेवा, जेणेकरून अशा पद्धतीने तात्काळ सध्या बघा बोलवण्यात येणार आणि पुढील कार्यवाही सध्या होणार आहे। तर आजच्या दिवसाला जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा होणार आहे। त्यानंतर पुढे बघा काय आहे तर कागदपत्र पडताळणी अंती ह्या ठिकाणी जे काही निवड यादी तात्काळ सामान्य प्रशासन विभागाने अध्यक्ष जे काही जिल्हा निवड समिती तथा पदभरती बघा जिल्हा अधिकारी नंदुरबार यांच्या मान्यतेसाठी सादर करून संबंधित दिनांक 8/10/2024 पर्यंत मासिक मानधन तत्वावर उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतकं मानधन उमेदवाराच्या आदेशात निर्गमित करण्याच्या या ठिकाणी कार्यवाही करायची आहे। म्हणजे जे काही मानधन असेल तर ते मानधन बरेच उमेदवार विचारता की किती मानधन असेल की ज्या पदासाठी बघा पहिलं जे काही पेमेंट असेल तर ते पेमेंट सध्या इथं नमूद करणार आहे। त्याच्यामध्ये जे काही कंत्राटी स्वरूपात जी नियुक्ती होत असते सेवक संदर्भात त्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल, शिक्षण सेवक असेल तर त्या संदर्भात बघा जी काही पहिली ऑर्डर असते तर त्याच्यामध्ये जे मानधन असेल तर ते मानधन सध्या त्यांना मिळणार आहे। मात्र जे डायरेक्ट ज्यांना पेमेंट सध्या बघा मिळत असते जी काही पे स्केलनुसार तर त्याच्यामध्ये तलाठी असेल किंवा मग इतर जी काही पदं असेल आरोग्यसेवक असेल तर त्या पदांना जी काही फर्स्ट जी काही पेमेंट असते नमूद पे स्केलनुसार तर ती पेमेंट त्यांच्या जो काही ऑर्डर असेल तर ती ऑर्डरमध्ये सध्या बघा नमूद असणार आहे आणि त्या पद्धतीने इथे सूचना देखील देण्यात आल्या आहे। तर ह्या पेमेंट संदर्भात तुमचा जो काही कन्सेप्ट असेल तर ती सध्या बघा क्लिअर झाली असेल। तर पेमेंट कशी होणार आहे की जी पदांना
पे स्केलनुसार बघा जे काही डायरेक्ट फर्स्ट जो काही मंथला पेमेंट मिळतं तर त्यांना डायरेक्ट बघा तेच पेमेंट मिळणार। उदाहरणार्थ एखाद्या पदाला आता तलाठी पद असेल त्याला जर पहिलं पेमेंट जे काही ग्रॉस सॅलरी असेल समजा 40,000पर्यंत त्याला मिळत असेल तर त्याला मानधन तत्वावरती देखील त्याला फर्स्ट जे काही ऑर्डरमध्ये सध्या नमूद असेल तर ती त्या पद्धतीने मिळणार। आता शिक्षक जर असेल, शिक्षकाला जर समजा प्राथमिकला जर त्याची निवड झाली असेल तर शिक्षकाला आपल्या माहिती आहे की 3 वर्षासाठी जे काही शिक्षण सेवक कालावधी असतो आणि शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्याला जी काही ऑर्डर मिळत असते पहिली ऑर्डर तर त्याच्यावरती प्राथमिकसाठी 16,000, त्यानंतर माध्यमिक 18,000 आणि 11-12ला असेल तर त्याला 20,000 अशा पद्धतीने मानधन मिळत असतं। तर त्यांना अशा पद्धतीने जे काही मानधन असेल तर ते त्याच्यामध्ये नमूद असणार आहे। तर इथं एक ह्या ठिकाणी लक्षात घ्या। तर सध्या तरी इथं जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा त्याच पद्धतीने देण्यात आला आहे की इथं एकत्रित पगार इतक्या मानधनावर उमेदवाराच्या आदेशामध्ये सध्या नमूद करणार आहे। आणि हे जे आदेश आहे तर हे आदेश म्हणजे त्या ठिकाणी 4 आणि 5 मधील ज्या बाबी आहे तर त्या नमूद करून सध्या पारित करायचं आहे। म्हणजे पेमेंट संदर्भात आणि महत्त्वाचं जे काही मानधन संदर्भात आणि जी काही नियुक्ती आहे तर ती माननीय सुप्रीम कोर्टाची याचिका आहे त्याच्या आधारावर सध्या बघा अंतिम जो काही निकाल असेल तर ते देखील त्या ठिकाणी नमूद असणार आहे। आणि ही जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया कधी करायची आहे तर बघा उपरोक्तप्रमाणे विहित कालावधीत आवश्यक ती कार्यवाही दिनांक 5/10/2024 ते 6/10/2024 रोजी आपल्या कार्यालय सध्या बघा सुरू करायचं होतं आणि ते सुरू होतं आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या जिल्हा परिषद नंदुरबार ह्या ठिकाणी होणार आहे। तर त्या संदर्भात जर हे जी काही यादी असेल कोणाकोणाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्या संदर्भात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला यादी प्रोव्हाइड करू, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा। तसंच बघा इतर जिल्हा परिषदचे देखील जी प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। कारण हे जे पत्र होतं तर ह्या पत्रानुसार सामान्य प्रशासन विभागाने संपूर्ण जे काही ह्या ठिकाणी डिपार्टमेंट दिलेले आहे ह्या ठिकाणी बघा महसूल वन विभाग असेल, गृह विभाग असेल, कृषी असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, आदिवासी विकास विभाग असेल, ग्रामपंचायत विभाग असेल, ग्रामविकास महसूल विभाग असेल, महिला बालकल्याण जे काही बालविकास असेल तर हे संपूर्ण बघा अधिकाऱ्यांना पत्र इथं देण्यात आले। तर त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सध्या इथं होत आहे। तर सध्या तरी ही महत्त्वाचं अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।